कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायण प्रत अभंग क्रमांक 153। अभंग असा आहे। अधमाची यारी रंग पतंगाचे परी, विटे न लागता क्षण मोल जाय वाया वीण। सर्पाची या परी विषे भरला कल्हारी, तुका म्हणे देवा मज झणी ऐसा दावा। 4 चरणाचा अभंग आहे। अभंगामध्ये जे वाईट वृत्तीचे असतात, दुष्ट असतात, यांची संगती करणं चांगलं नाही असं सांगायचं आहे। अधम काय आहे तर काही वेळेला असं एक म्हणण्याची पद्धत आहे की नराधम म्हणजे हा मनुष्य पणाला जन्माला आला पण त्यांनी काय आहे की कोणतीही गोष्ट हिताची केलेली नाही, अहिताचं करतो, स्वतःचं अहित करतो आणि जे जे त्याच्या सानिध्यात येतील त्याचंही अहित करतो। म्हणजे हा दुष्ट आहे। म्हणून त्याला आता काय आहे की यारी याचा अर्थ त्याची मैत्री, त्याची प्रीती कोण करील, याची संगत तरी कोण करील। कारण हा काय आहे, कुणी असू द्या संगत केली तरी त्याला त्रास देणार, त्याचंही काही ना काहीतरी छळ करणारच। असा जो आहे याची संगती करणं कोणीच नाही। मग कसा येतो तर रंग पतंगाचे परी, पतंग जो असतो त्या पतंगाला ज्या प्रकारचा रंग असतो तो रंग एक दिवसात, दुसऱ्या दिवसात किंवा एक दिवसाच्या काही वेळात संपून जातो। कारण तो हवेत आणि उन्हात उंच जात असल्यामुळं त्याची जी काय आहे रंगाची ती रंगसंगती निघून जाते। उन्हाच्या तापल्यामुळं त्याच्या ठिकाणी रंग राहत नाही। मग तो कसा आहे तर वरून खाली घेतला की फिक्का झालेला असतो, त्यातनं वर नेला तर त्याच्यापेक्षा फिक्का होतो, आणि टिकला तर टिकला, नाहीतर वरचे वरच हवेने त्याचे काय आहे तुकडे तुकडे सुद्धा होऊ शकतात। विटे न लागता क्षण। मग आता ह्याचा रंगाबद्दल जसं अगोदर म्हणले तसं त्याच रंगाचं इथं स्पष्टीकरण दिलं की हा रंग एक क्षणभरही टिकत नाही। कारण काय तर त्याच्या ठिकाणी जसं जसं तो उन्हात राहील तसं तसं, आणि वाऱ्याचा झोत त्याच्यावर येतो, ऊन आहे त्यामुळं तो रंग आहे तो फिक्का होऊन जातो। आता त्या रंगाला काय आहे की एक क्षणही लागत नाही, त्याच्यात तो संपून जातो। कसा दाखवला तर रंग जसा थोड्या वेळात संपतो तसं ह्या आधमाचं आहे। आधमाची दुष्टवृत्ती जरी असली तरी क्षणाक्षणाला बदलणारी, कोणाला काय कसा त्रास द्यायचा याचा सतत त्याच्या डोक्यात विचार असतो। त्याच्यामुळं या पतंगासारखाच आहे हा। मोल जाय वाया वीण। आता काही पैसे देऊन त्याला आणलंच आहे ना, काही असेल रुपया 4 रुपयाचा, पण थोड्या वेळानंतर रंग गेला, वाऱ्याने फाटला किंवा दोरा तुटून कुठंतरी निघून गेला, पैशाचं काय झालं मग मोल, ते काय झालं तर जाय वाया वीण। आता पैसे आपले वायाच गेले ना। कितीक त्याला मिळालं आपल्याला आनंद तर काही थोडासा आकाशात गेला उंच, थोड्या वेळ त्याची जी काही भरारी आहे तेवढी बघायला मिळाली थोड्या वेळानं। आणि दुसरी गोष्ट असते कधी कधी दोरा तुटून जातो, आणि कधी कधी काय होतं की खेळ असतो, दुसऱ्याचा पतंग दोऱ्याने तोडायचा आणि तो
जाऊ द्यायचा. मग ह्या खेळात आपला पतंग तुटला तर तो कुठंतरी वाऱ्याच्या दिशेने दूर निघून जातो. मग काय राहिलं त्यात? तेव्हा सांगितलं मोल जाय वायावीन. तेव्हा ह्याचं सगळे आपले पैसे निष्कारण वाया गेले. हा सगळा काय आहे की काही नाही, व्यर्थ त्याचा कारभार झाला. तसं ह्याची जर मैत्री केली तर क्षणाक्षणाला बदलल आणि आपल्यालाच कुठं काहीतरी धोका देऊन ठेवेल. सर्पाची या परी. आता पुढच्या तुकड्यात सांगतात की याचं कसं आहे, तर सर्प हा कसा असतो, तर विषारी असतो. त्याच्या ठिकाणी काय आहे की काही नाही, काही झालं तरी त्याच्या ठिकाणी जरा काही झालं की तो क्रोधाला जातो. सगळ्यात काय आहे की सर्पामध्ये नाग नावाची जी जात आहे ती फार क्रोधिष्ट आहे. कोणी त्याला जवळ आलेलं म्हणलं तरी तो फणा काढून उभा राहतो आणि धक्का लावायचा प्रयत्न झाला तर अंगावर धावून आल्यासारखा करतो. हा जसा सर्प काय आहे तर भिवून राहतात माणसं त्याला. कारण काय, ते विष भरला कल्हारी. त्याच्या सगळ्या हृदयात विषच भरले. आता ही तर हृदय उपमा दिली. वास्तविक सर्पाच्या काय असतं, दातात विष असतं, मस्तकात विष असतं आणि ते काय करतं की दंश केला म्हणजे ते विष त्या ठिकाणी उतरतं. आता दंश किती असतो, एक क्षणभरच. क्षणात एकच थेंब बारीकसा तो आपल्या रक्तात मिसळल्याबरोबर सगळ्या रक्तामध्ये ते विष भरलं जातं. आता त्याला कल्हारी म्हणायचं काय कारण आहे, तर कल्हारी म्हणजे हृदयात कोणाच्या, तर ह्या आधमाच्या. आधमाला सांगायचं आहे ना. मग सर्पाच्या ठिकाणी जसं विष भरलेलं असतं तसं ह्या आधमाच्या हृदयात अंतःकरणात सतत काय आहे, विष भरलेले. म्हणजेच काय आहे, कोणाशी नीट बोलणार नाही, कोणाशी नीट वागणार नाही, कोणाबरोबर नीट काय आहे की सरळ चर्चा करणार नाही, काहीही नाही. कोणत्या वेळेला काय करील काही सांगता येत नाही. म्हणून हा सतत असा का करतो, तर त्याच्या अंतःकरणात विषच भरले. तो कोणालाही नीट पाहतच नाही. जसा सर्प, त्याला कोणी जवळचं लांबचं असं काही नाही. तो आपला एखाद्या वेळेस कसं गाई बैल शेळ्या मेंढ्या झालं तर काय अजून जे काय घोडा म्हणा म्हैस म्हणा हे पाळीव प्राणी, कुत्रा मांजर हे आपल्या मालकाला ओळखतील. पण सर्प आपल्या मालकाला ओळखतोय असं कधीच व्हायचं नाही आणि त्याचा काही त्याच्याशी संबंध नसतो, कारण तो मांसाळणारा प्राणीच नाही. मग त्याला दुसऱ्यावर मुद्दाम चाल करून जावं असं नाही, स्वतःच्या संरक्षणार्थ चाल करून जात असतो. म्हणून त्याच्या ठिकाणी जसं विषच आहे तसं ह्या अधमाच्या अंतःकरणात विष भरलेलं आहे. तुका म्हणे देवा. आता काय केलं की देवाला विनंती केली. असे जे काही असतील, आता यात एक गोष्ट आहे की तुकोबारायाला जगतामध्ये सगळीच माणसं अगदी काय हरिभक्त आहेत किंवा देवाची पूजा अर्चा करणारीत हे नसून कितीतरी अवांतर आहेत हे स्पष्ट दिसतं. की तुकोबा जेवढ्या भागात फिरतात, जेवढ्या भागात इकडं तिकडं त्यांचं निरीक्षण होत असेल त्याच्यात अशी माणसं त्यांना दिसत असतील. आणि मग ही माणसं कुणाच्याच उपयोगी नाहीत असं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं, देवाला विनंती केली. तुका म्हणे देवा मज झणी ऐसा दावा. आता झणी म्हणजे नको, मला असलं काय आहे कोणी जवळ घ्यायला नको, कोणाकडेही मला जायचं नाही. हा काय आहे की हा उपयोगी नाही. म्हणजे जसं त्या ह्याचं शेराचं झाड असतं, त्याला सावली म्हणून कोणी जाऊन बसलं तर ते काय करतो, तर त्याला डाग पडते लगेच आणि लगेच तिथं जखमा होते. तसं हा काही ना काहीतरी त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. आता पुढचा अभंग आपण पाहू. 154 क्रमांक. आणिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न म्हणो या देव आणिकासी. शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेन. तुका म्हणे मज आणिका संकल्पे,
अवघीच पापे घडतील. 4 चरणाचा अभंग आहे आणि एकनिष्ठ भक्ताचं वर्णन आहे. हा अभंग कीर्तन करण्यासारखा अभंग आहे. यावर कीर्तन करता येतं. याच्यामध्ये एकनिष्ठ भक्त कसे असतात याचं वर्णन तुकोबाराय करतात. त्याच्यात त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की आणिकाची स्तुती म्हणजे दुसऱ्या, आणिक म्हणजे कोण्या एका माणसाची नाही, दुसऱ्या देवांची स्तुती आम्ही कधीच करणार नाही. आणि जर झालीच आमच्या हातून तर आम्हा ब्रह्महत्या, आम्ही एखाद्या देवाची दुसऱ्या एखाद्या देवाची स्तुती केली तर आमच्या हातून ब्रह्महत्या झाली. म्हणजे एक देव जो निवडलेला आहे तोच आमचा आहे, त्याच्याशिवाय दुसरं नाही. आता दुसरे देवच नाहीत का? असतील ना, पण सगळे कसे आहेत? याच्या पोटातलेच आहेत. अनेक देव जरी असले तर जसा एकच माणूस नाटकामध्ये वेगवेगळ्या भूमिका करतो, हे करतो कधी, ते करतो कधी, तसा आमचा एकच देव वेगवेगळ्या रूपात सगळीकडे उभा आहे. मग ज्या ज्या दुसऱ्या देवतेच्या मंदिरात जायचं तेव्हा तेव्हा त्या देवतेकडे पाहिलं की आम्हाला आमचाच देव त्यात दिसतो. म्हणजे आमच्या देवाशिवाय दुसरं त्या ठिकाणी काहीच नाही. असं सांगता होतं उदाहरण की रामदास स्वामी म्हणजे रामभक्त आणि आले पंढरीला. आता सगळेच लोक जाते दर्शनाला म्हणल्यावर ते पण गेले आणि जेव्हा दर्शन घेऊन सरळ मूर्तीकडवर पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की धनुष्यबाण खांद्यावर घेतलेला आहे आणि उभा राहिले. आता त्यांना वाटलं काय, मी आलो आहे पांडुरंगाच्या मंदिरात. लोक तर सगळे सांगतात की उभा आहेत, विटेवर कटेवर हात ठेवलेले आहेत, इथं तर धनुष्यबाण घेऊन उभा आहेत. आता त्यांना वाटलं की तू का रे रामा येथे उभा, म्हणजे तू इथं का उभा राहिला आहेस? याचा अर्थ ज्यांच्या ज्यांच्या दृष्टीनं जो देव त्या ठिकाणी असेल त्या त्या देवाचं रूप तिथं दिसतं. की आमच्या देवाचं असं आहे की आमचा देव कुठल्याही दुसऱ्या देवाकडं आम्ही बघायला गेलो तर तोच आहे. मग तोच एक देव सगळीकडे आहे. मग विठ्ठल जळीस्थळी भरला, सगळीकडे भरला आहे, तेव्हा त्याचीच एकदा स्तुती सोडून दुसऱ्या देवाची स्तुती आम्ही करणार नाही. एका वाचून त्या पांडुरंगा, म्हणजे एका पांडुरंगाशिवाय आम्हाला कोणतेच देव महत्त्वाचे नाहीत किंवा त्याचं नाव घ्यायचं कारण नाही. काय करू आनसा दैवते एकावीन पंढरीनाथे. एका पंढरीनाथाशिवाय काय करायचं आहे अनेक दैवताला? जसं तुकोबारायाने एका ठिकाणी सांगितलं आहे की पंढरीनाथाजवळ काय कमी, काय उणे आम्हा विठोबाचे पायी, यांच्या चरणाजवळ आम्हाला काय कमी, तेव्हा आणखीन दुसरीकडे जायचं काय कारण आहे? कशाला पाहिजे त्यांच्या दुसऱ्या देवाची गरज आम्हाला? म्हणजे हे सगळं जर काही असेल तर आमची पूर्तता हितच होत असल्यामुळं आम्हाला हाच एक देव आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त देव असले किंवा नसले, आणि असले तरी त्यांचं नाव त्यांची स्तुती आम्ही करणार नाही. आम्हा विष्णुदासा एकविध भाव. आता जे काही आहेत हे सगळे कोण आहेत? वैष्णवच आहेत. कारण विष्णूनीच असे अवतार सगळे घेतलेले आहेत. त्यामुळं आम्ही सगळे कोण आहेत? विष्णूचे दास आहेत. मग आमच्या ठिकाणी एका नामाशिवाय काही नाही, एकविध. आता तिथं कसं एकनिष्ठ, म्हणून दुसरं नाव आमच्या ठिकाणी यायचं नाही. कारण आम्ही कोण आहे? तर वैष्णव आहोत. वैष्णवाच्या ठिकाणी विष्णूचंच नामस्मरण, आणि तेही विष्णूने अनेक अवतार घेतले असले तरी आम्ही अनेक अवताराकडे नाही पाहत. ज्या सगळ्या अवताराचं एकच जागा आहे, अवताराची राशी, तो हा उभा विटेवरी असा असणारा हा कोण आहे? पंढरीनाथ. त्याचंच आहे, आम्हाला त्याचकडं पाहतो. म्हणून हा आमचा जो आहे तो एकनिष्ठ भाव आहे. एकविध म्हणजे एकनिष्ठ. एकनिष्ठ भावाने आम्ही आहोत. न म्हणो या देव आणि काशी. आता दुसऱ्याला देव म्हणण्याचं काय कारण आहे? एकदा का एक गोष्ट आपल्या ठिकाणी एकनिष्ठतेनं झाली की दुसरं काही असो, जसं एखादी पतिव्रता असती, मग तिला तिचा पती आहे आणि तोच प्रमाणे जगात दुसरे पुरुष नाहीत का? किंवा तिला दिसत नाहीत का? पण तिला बाकीच्या पुरुषाचं काय घेणे? पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती.
सर्व भावे पती ध्यानी मनी. सगळं जर काही असेल तर पतीच आहे तिच्या ठिकाणी, तिला दुसरं काही नाही. तसं आम्हाला विष्णुदासाला दुसरं काही नाही. मग न म्हणो या देव आणि काशी, दुसऱ्याला आम्ही देव म्हणायला तयार नाही आणि त्यांची स्तुती तर करणारच नाही. कारण सगळं जर काही असेल तर आमच्या अंतःकरणात, आमच्या मनात आणि आमच्या वाचेत दुसरं काही नाही, फक्त पंढरीनाथच भरलं आहे. त्याच देवाचं फक्त नाम आहे. शतखंड माझी होईल रसना. आता त्याच्यानंतर सांगितलं एकनिष्ठता किती पक्की. तर ते म्हणतात की चुकून जरी माझ्या ठिकाणी दुसरं नाव निघालंच, काही कारणानं जरी निघालं, तरी माझ्या जिभेचे शतखंड म्हणजे 100 तुकडे होतील. इतकं काय आहे की मी इतका पक्का आहे. जरा जरी त्या ठिकाणी चूक झाली, दुसरा शब्द तिथं आला की झालं. मग जरी या वचना पालटेनं, आता जर काही झालं तर माझं वचन जर काही मी सोडून दिलं आणि दुसरंच काहीतरी म्हणलो तर लगेच काय होईल, माझ्या जिभेचे 100 तुकडे होतील. मागं काय, जेव्हा स्वातंत्र्य काळ होता आणि जेव्हा स्वातंत्र्य सैनिक असायचे, तेव्हा इंग्रजी शिपाई त्याला पकडायचे आणि नेऊन उभा करायचे, कोण असेल तिथला अधिकारी. मग त्याने काय करायचं, का आणलं ह्याला, काय नाही, हा वंदे मातरम म्हणत होता, म्हण नको पुन्हा, की त्याने त्याच्या पुढंच म्हणायचं वंदे मातरम. मग म्हणलं की पुन्हा मारायचं, म्हण नको की वंदे मातरम. किती मार खाल्ला पण वंदे मातरम म्हणायचंच त्याने. मग ते जे झालं तेच म्हणणार आम्ही, तू थांब म्हणल्याने थांबणार नाही. हे जसं त्याने आपल्या वाचेला सवयच लावून घेतली, तसे आम्ही आमच्या वाचेला याच नामाची सवय लावून घेतली. आम्हाला दुसरं नाम येतही नाही आणि चुकून आमच्या तोंडातनं जर गेलं तर आमच्या जिभेचे तुकडे तुकडे होतील. तुका म्हणे मज आणि का संकल्पे. आता याच्याशिवाय म्हणजे जसं एकदा नामस्मरण झालं, आमचा ठिकाणचा भाव पक्का झाला. आता या व्यतिरिक्त जसं माणसाला असताना तीर्थयात्रेला निघाले म्हणजे मग उत्तरेचे देव बघू, मग दक्षिणेचे देव बघू, पश्चिमेचे पूर्वेचे देव बघू, असं जसं माणसाला वेगवेगळ्या ठिकाणचे देवदेवतेकडे जावं वाटतं, तसं आम्हाला अजिबात नाही. आमच्या संकल्पात सुद्धा येत नाही की इकडून तिकडे जाऊ, ह्या देवताचं त्या देवतेला जाऊ. अवघीच पापे घडतील. आणि चुकून जर झालंच, कुठं जायचं झालं किंवा गेलो तर आम्ही काय केलं, पापच अंगावर घेतलं. किती घेतलं, 1-2 नाही, अनेक आहेत. मग त्याला अवघी म्हणलं. अवघीमध्ये किती संख्या मावते, म्हणून अवघीचं पापे. किती पण पाप मग आमच्याकडं सगळे आले. आता कशामुळं झालं हे, दुसरा संकल्प काही केला असतं, या देवाला सोडून दुसऱ्या कुठल्या देवतेचा संकल्प केला तर मग काय होईल, तर अनेक पापं जी असतील ती सगळी आमच्याकडे येतील. त्याचा पुढचा अभंग घेऊ आपण. 155 क्रमांक. तान्हेल्याची धणी फिटे गंगा नव्हे उणी, माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी. तू तो उदाराचा राणा, माझी अल्पची वासना, कृपादृष्टी पाहे, तुका म्हणे होई साहे. 4 चरणाचा अभंग आहे. आखूड शब्दांचाच आहे, 8 मात्रांचा. पण अभंगामध्ये जे काही असेल मनातलं इच्छा, ती सगळ्या पूर्ण करण्याची क्षमता, सामर्थ्य कोणाकडे, तर माझ्या भगवंताकडेच आहे. म्हणून आता त्याच्यासाठी काय केलं की मी जर काही तुम्हाला मागितलं आणि माझ्या इच्छेची जर तुम्ही पूर्तता केली तरी तुमच्यात काय फरक पडेल, असं तुकोबारायाला म्हणायचं आहे. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की तान्हेल्याची धणी, म्हणजे एखादा फार तान्हेला आहे, कुठं पाणी मिळेल कुठं पाणी मिळेल असा विचार करतो आणि कधी पाणी मिळेल इतकी त्याला घाई झाली. योग काय, पुढं 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 चालत आला तर नेमका कुठं आला, गंगा नदीच्या किनारी, आणि तहान तर लागली होती. मग काय करायचं,
ओंजळ घ्यायची पाणी प्यायचं, ओंजळ घ्यायची पाणी प्यायचं, भरा 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 काय असतील त्या ओंजळी पाणी पिला, किती तर पोटभर पाणी पिला. आता तिथं असं सांगतात की ह्याचं जे काय आहे ते इतकं तहान लागल्यामुळं पाणी पिल्यावर तृप्ती झाली ना, आता त्याचं तहान थांबली आणि समाधान झालं. पण मग सांगितलं की फिटे गंगा नव्हे उणी. आता ह्याची तहान थांबली, आता काय झालं, त्याची धनी फिटे. पण गंगेच्या पाण्यातलं किती कमी झालं. जसं विहीर किंवा बाकीचे काय कॅनॉलचं पाणी चालू झालं म्हणजे कमी कमी होत जातं. जसं जसं त्याचे फाटे सोडले जातात तसं तसं पुढं पुढं पाणी कमी येतं. विहिरीत मोटार टाकली तर पाणी खाली खाली जातं. पण गंगेतलं पाणी कशाने कमी व्हायचं आहे. आणि ह्यांनी 4-5 ओंजळी उचलल्या तर गंगा काय उणी होणार आहे का, काही त्याच्यातलं पाणी कमी होणार आहे का, म्हणजे ती काही कमी होत नाही. याचं कारण गंगा कशी आहे तर अथांग भरलेली. बाकीच्या नद्याला तरी कधी खांडवे पडतेच, गंगेला कधीच पडत नाहीत. पावसाळ्यातही पूर येतो आणि उन्हाळ्यातही पूर येतो तिला, कारण बर्फ वितळला आणि पाणी यायला लागले की पूर येतो, आणि पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने पूर येतो. त्यामुळं गंगेचं पाणी कधी कमी झालं नाही. आता उदाहरण कसं दिलं तर गंगा कशी समर्थ आहे की किती तहानेली या, तुमची तहान शमवण्याची क्षमता माझ्याकडं आहे, तरी माझ्याजवळ भरपूर पाणी. तसं देवा तुझ्याबद्दल आम्हाला वाटतं, म्हणून सांगतात की माझे मनोरथ सिद्धी. आता जे जे काही माझ्या मनाची कामना आहे, इच्छा आहे, ते पूर्णत्वाला व्हायला तूच एक समर्थ आहेस. कारण जेवढे मी काही मनाचे मनोरथ केली किंवा जर ती तुझ्याकडं दाखवली तर ते कोण सिद्धीला नेईल, तर तूच नेशील. म्हणून तू कसा आहेस तर ह्या सगळ्यात परिपूर्ण आहेस. आणि एखादी गोष्ट तुझ्याकडून कोणी मागितली, काही नाही, एक वारकरी होता आणि जायचा पंढरीला. आता कधी काही देवाला काय मागायचं नाही, काय नाही, नित्यनियमानं आपलं जायचं. आणि ह्या घरी त्या घरी असा दर मुक्काम आपला करायचा. एका घरी जिथं मुक्कामाची जागा होती तिथं गेले तर त्या घरातली सगळीच माणसं आजारी पडलेली, कोणी नाही, सगळेला अंथरुणावर. मग त्यातला जे होता मालक ते म्हणला, महाराज आज तुम्हाला त्या शेजारच्या घरी आम्ही सांगितले, आजचे दिवस तुम्ही तिथं राहा, तुमची जेवायची सोय ते करते, तो जा तिकडं, आता आमच्यात कोणीच करणार नाही. ते म्हणले असू द्या, माझा मी जेवेन. मग त्यांनी काय केलं, आपली पडशी खाली ठेवली आणि सगळ्यांचं काय आहे, ताप आलेला बघितल्यावर सगळ्याच्या कपाळावर पट्ट्या ठेवल्या थंड पाण्याच्या, आणि थंड पाण्याने अंग पुसले. त्याच्यामुळं थोडी थोडी तरतरी आली. मग थोडी पेज तयार केली आणि थोडी थोडी पाजली. त्याच्यामुळं थोडं काही का होईना त्यांना बरं वाटायला लागलं. मग त्यांना जे माहीत होते ते औषधं केली. औषध केल्यावर रात्री थोडं एक दोघाला तरी चांगला फरक पडला. मग दुसऱ्या दिवशी उठून बसायला लागले. पण ह्यांनी सांगितलं नका उठू, थांबा. परत दुसऱ्या दिवशी शुश्रूषा केली, तवर झाली की एकादशी निघून गेली. ह्याने आपलं काय आहे, दुसऱ्या दिवशी परत ते पेज करायची, पाजायचं. ह्यांना काय, कोणाचे पाय दुखत असले तर पाय चोपायचे, कोणाचं डोकं दुखत असलं तर डोकं चोपायचं आणि करायचं. आता जे जे कोणी होते ते आपले लागले थोडे थोडे. मग 2 दिवस गेल्यावर थोडे थोडे उठायला लागले, करायला लागले. मग म्हणले, महाराज तुमची एकादशी आमच्यामुळं राहिली, तुम्ही आता काय करा की आजचे दिवस जाऊ द्या आमचे, आम्ही करतो, तुम्ही जा. आता हे सगळं करणारे हे, पण पांडुरंगाची एकादशी आणि एकादशी माझी चुकली असा यांच्या मनात भाव नाही. पण देवा देवा म्हणल्यामुळं देवाला वाटलं ह्यांना बरं कर म्हणते, ते देवा देवा म्हणतात म्हणजे ह्यांना बरं कर, हे झाले बरे. मग देवाला पंढरीला गेल्यावर देवाला वाटलं बरं झालं आणि मागितलं काहीतरी. म्हणजे हा जो काही भक्त आहे तो काही मागत नाही, पण मागून मागितलं ते काही स्वतःसाठी मागितलं का, दुसऱ्याला बरं करण्याकरता मागितलं. म्हणून तुझ्याकडं काही कमी नाही. पाव वावे कृपानिधी, तू माझी सिद्धी पूर्ण करणारा कृपानिधीस. निधी म्हणजे साठा, कृपेचा साठा आहे तू. मग थोडीशी कृपा तुझ्याकडून मी मागितली तर काय थोडं होणार आहे त्यात. मग जे जे काय असेल
ते आम्हाला थोडंसं मागितलं म्हणजे तुझ्यातलं काही कमी होणार नाही. कारण तू कसा आहे, तुझ्याजवळ भरगच्च साठा आहे. तुझा साठा नसरे लुटिता मागे बहुता जणी जुनाटे खाणी उघडली. तुझं हे कधीच संपायचं नाही. कित्येकाने तुझ्याजवळ नेलं आहे तरी तुझं तसं न तसंच आहे. म्हणून तू कसा आहेस, कृपानिधी आहेस. तू तो उदाराचा राणा. आता दुसरी गोष्ट काय आहे की तू आहे, तुझ्याकडं सामर्थ्य, तुझ्याजवळ जे काय असेल ते कृपेचा साठ आहे. पण मी नाही कोणाला देणार असं म्हणत नाहीस. तू काय करतो, उदार आहेस. उदार तू हरी, उदार तू हरी, ऐशी कीर्ती चराचरी. तू उदार आहेस, ही सगळीकडे कीर्ती तुझी. आणि त्यामुळं तू काय करतो आहेस, तर आम्ही असं म्हणतो की उदार आत्तापर्यंत कितीतरी होऊन गेले. ज्यांची नावं उदारपणात आहेत अशी कितीतरी. पण ह्या सगळ्या उदार जेवढे काही झालेत जगतात त्या सगळ्यांचा राजा येतो. कारण तुझ्या इतका उदार दुसरा कोणी नाही. सगळं काय आहे, ब्रीद ज्याचे जगदानी. तू कसा आहे, हा सगळ्या जगाला पोषण करणं हे त्याचं ब्रीद आहे. त्यामुळे ही उदारताच आहे ना तुझी. कोणाला काय जे मिळतं ते तुझ्यामुळंच मिळतं. आता तू जर एवढा उदारातला एवढा मोठा राजा आहे, मग तुला कोणी काही मागितलं आणि तू द्यायचं म्हणलं तर तुझ्याजवळ अफाट आहे. किती त्यातलं एवढं तेवढं दिलं म्हणजे काय होणार आहे. तेव्हा त्याला सांगितलं की माझी अल्पची वासना तुझ्याजवळ कितीतरी आणि मी मागतोय किती, अगदी थोडं. म्हणजे माझी वासना अगदी अल्प आहे, तेवढीच काय करावी, तू पूर्ण करावी. कारण माझी वासना पूर्ण करणे इतकं सामर्थ्य तुझ्याजवळ आहे. आणि माझ्या वासनेची पूर्तता तू केली तर तुझ्याजवळचं काही कमी होणार नाही. कृपादृष्टी पाहे. तर आता जो काही कृपानिधी, त्या कृपानिधीला जसं आपल्याला एखाद्याला काही मागायला गेलं तर त्यांनी द्यावं लागतं. धान्य देईल म्हणा, पैसे देईल म्हणा, कपडे देईल म्हणा. मग दिलेलं आपल्याला कळतंच की त्यांनी द्यावं, ह्यानी घ्यावं. ह्याची कृपा काय आहे, ह्याची कृपा आम्हाला दिली कशी कळायची, काही ना फक्त कृपादृष्टी. आपल्याकडं कृपादृष्टीने पाहिलं की सगळं पूर्ण होईल. म्हणजे तुझ्याकडं सगळं आहे आणि तुला देणं घेणं करावं लागत नाही. फक्त तू कृपादृष्टीने पाहतो. कृपादृष्टी पाहे. फक्त माझ्या काय कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्यापदी बैसविले. तो कृपा कटाक्ष माझ्याकडे आला की सगळं काही मला मिळेल. मग त्याच्याकरता तू कसा आहे, सर्वश्रेष्ठ आहेस. सगळं काही तुझ्याजवळ आहे. इतका पूर्ण असणारा तू, तुका म्हणे होईस आहे. आता जे काय असेल माझ्या मनातलं त्याचं सहाय्य हो. तुम्हाला पूर्ण कर माझी इच्छा, किंवा दुसरं नाव दिलं वासना. जे माझं आहे ते पूर्ण कर. उदाहरण कसं केलं होतं, तर तहानेल्याच्या धनी. तहानेला जो माणूस आहे, खूप तहान लागलेली त्याला, त्याची धनी फिटे. कुठं त्याचं पोटभर पाणी मिळेल. काही वेळेला काय असतं की माणसं दारात गेल्या कोणाच्या तरी, पाहुणा असो नाही तर नौका असो, तांबर पाणी द्यावं म्हणतात. आता एका तांब्यात तहान भागत नसेल तर तो 2-3 तांबे पिल. मग तितकंही केल्यावर तर ते घरातले म्हणले अहो एवढंच होतं पाणी आमच्यात. मग कसं करायचं. तर गंगेला काय असं म्हणता येईल का, माझ्याजवळ एवढं, गंगा अफाट आहे. त्यामुळं इतकी तुमची काय आहे तहान आहे, तिची धनी फिटली. गंगा नव्हे उनी. गंगेला काही कमी पडलं नाही, गंगेतलं काही कमी होत नाही. कारण ती कशी पाण्याने परिपूर्ण आहे, तसा तो कृपेने परिपूर्ण आहेस. मग तुझ्याजवळची कृपा कोणत्याच प्रकाराने कमी व्हायची नाही, हीच एक. तेव्हा आता कोणी भक्त झाला, एक तर देवाला काही मागत नाही, पण मागितलंच तर देवाजवळचं काही उणं व्हायचं नाही. आता ते तरी मागतात कशामुळं, म्हणून तर तिसऱ्या चरणात सांगितले की तू तो उदाराचा राणा. तू उदार आहेस. आत्तापर्यंत तू काय केलं आहे, उदारपणानं कोणाला काय दिलेलं आहे, ही तुझी कीर्ती. आम्ही ऐकलेली तुझी कीर्ती. आणि मग त्या कीर्तीमुळं कुठं काय देतात तेच आहे. मग त्याच्याप्रमाणे काय आहे की जिथं आता अलीकडं तसंच आहे. कुठं काय असू द्या, कोणाला काय द्यायचं असलं, आता फुकट कोणी नाही, आता विकत देतात. पण विकत द्यायचं असलं की व्हॉट्सअपवर टाकायचं,
आमच्यात आमकं काही द्यायला की लोक जातात. तसं आता त्या काळात देवाजवळ ते नव्हतं, पण जगात सगळी कीर्ती सगळीकडे पसरली की देव हा कसा आहे, उदार हाताचा आहे. जे काही पाहिजे, कोणाला काय पाहिजे त्याला तो देणारा आहे. म्हणून मी तुझ्याकडं आलो, तेव्हा माझ्याकडं कृपादृष्टीनं पहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.